अजितदादांच्या टाळीचा स्पर्श, आज ही कणखरपणाचे नेतृत्व आहे. आज सकाळी निवडणुकीच्या धामधुमीच्या बातम्या वाचत असतानाच एक धक्कादायक ब्रेकिंग न्यूज वाचण्यात आली. अजितदादांच्या विमानाला अपघात आणि निशब्द झालो. महाराष्ट्रातील एक कणखर, निर्भीड व स्पष्ट वक्तेपणाचा स्वभाव असणारे उपमुख्यमंत्री अजितदादांना मृत्यूने गवसणी घातली. ही कल्पना सुद्धा मनाला भावत नाही. विमान दुर्घटनेमध्ये अजितदादांचं अकाली जाणं हे संपूर्ण महाराष्ट्राला वेदनादायी व दुःखमय झालेलं आहे. टेंभुर्णी येथे एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं अजितदादा आले असता व्यासपीठावर मी शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन घेऊन गेलो. दादांनी निवेदन वाचत असताना त्यांचे व माझे तूतूमय झालं. याचं कारण की निवेदनातील प्रश्न होता, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिले मिळालेली नाहीत. या प्रश्नावर बोलत असताना दादांनी तुम्हाला कोणी ऊस लावायला सांगितला असं प्रश्नार्थी वाक्य उच्चारलं होतं आणि मी दादांना प्रत्युत्तरादाखल ऊस कारखानदार हे सगळे तुमचेच आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला नेता मानणाऱ्यांना ऊस घातलेला आहे असं म्हणताच दादांनी पाठीमागे एका कारखानदाराकडे, जे आज लोकप्रतिनिधी आहेत, हात करत विधानसभेत निवडून येण्यासाठी घोषणा करणाऱ्यांनी ऊसाची बिले दिलीत का असं विचारलं. त्यावर मी नाही म्हणताच दादा खळखळून हसले व हसत हसतच मला टाळी देण्यासाठी हात पुढे केला. त्या टाळीचा स्पर्श आजही मला जाणवतोय. अशा उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्वाला आपला महाराष्ट्र मुकला आहे. रयत क्रांती संघटनेच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. ही आठवण रयत क्रांती पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील यांनी सांगितली आहे.